नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. बायकोच्या अंगावर फेकलेल्या चिठ्ठीचा जाब विचारल्याने एका टोळक्याने पतीला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या पतीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संकेत रामचंद्र गावडे, वय वर्ष 25 असे मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे. ही घटना महाळुंगे तालुका खेड येथील साई अमृत लॉज या ठिकाणी घडली. या खून प्रकरणी महाळुंगे MIDC पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी 23 वर्षीय महिलेने महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दीपक मधुकर जाधव, वय वर्ष 25 राहणार दिघे, दीपक सुभाष सोनवणे, वय वर्ष 26 राहणार महाळुंगे, तेजस सोपान गाडवे, वय वर्ष 26, सचिन बालाजी चांदुरे, वय वर्ष 33, अक्षय मारुती पाटील, वय वर्ष 27 राहणार चिखले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींसह त्यांचे साथीदार बंटी व गोल्या या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचे पती संकेत हे मुलांसह जेवण्याकरता जयदीप हॉटेल या ठिकाणी गेले होते. यावेळी फिर्यादी यांचे पती बिल भरत असताना फिर्यादी या त्यांच्या मुलांसह हॉटेलच्या बाहेर थांबल्या होत्या. यावेळी दीपक सोनवणे आणि त्याचा मित्र हे दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीच्या अंगावर चिठ्ठी फेकली. याचा जाब फिर्यादी यांच्या पतीने विचारला असता आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या पतीला आरोपींनी फोन करून साई लॉज या ठिकाणी भेटण्यास बोलवले. फिर्यादीचे पती साई लॉज येथे गेले असता आरोपींनी संगनमत करून त्यांना दांडक्याने व लाथाबुक्क्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली. फिर्यादी या पतीला सोडवण्यासाठी गेले असता त्यांना देखील आरोपींनी मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या संकेत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी लॉजवर अनेक गैरप्रकार चालतात. त्यातूनच सदरचा प्रकार घडल्याची चर्चा आहे. तुमच्यामुळे रोडवर ट्रॅफिक होत आहे, तुम्ही थोडे बाजूला व्हा असे म्हटल्याच्या कारणावरून कारमधील तिघांनी खेड तालुक्यातील चौघांना गंभीर मारहाण केली व नंतर कार अंगावर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घटनेत जगदीश सुरेश शिवेकर, वय वर्ष 30, सुहास हरिदास शिंदे, सोनम कविता अंधारे, वय वर्ष 26, अश्विनी दत्तू पावसे, वय वर्ष 20 हे गंभीर जखमी झाले. याबाबत संकेत चिंधू पडवळ, वय वर्ष 24 राहणार कुरकुंडी तालुका खेड यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गौरव लगड, वय वर्ष 22 राहणार तोळापूर, अविनाश शेळके राहणार आळंदे आणि एक महिला यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना तुळापूर आळंदी रोडवरील रात्री 11:15 वाजता घडली. आळंदीत इंद्रायणी नदीपात्रात आणखी एक महिला बेपत्ता झाली आहे. ही घटना गुरुवारी 29 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. तिचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. याच ठिकाणी इंद्रायणी नदीत पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या महिलेचा मृतदेह मिळून आला होता. सततच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. फ्लॅटच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करत 143 ग्रॅम वजनाचे 3,86,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना आळंदी येथील पद्मावती रोडवरील प्रकाशमाला अपार्टमेंटमध्ये दुपारी 12:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. हिंगोली जिल्ह्यात काम करत असताना तलाठी संतोष पवार यांचा खून केल्याप्रकरणी खेड तालुक्यातील तलाठी आणि मंडलाधिकारी यांच्या वतीनं तहसीलदार कार्यालयासमोर काम बंद आंदोलन करून निषेध करण्यात आला, तर तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदनही देण्यात आले. खेड पंचायत समितीसमोर गेली 8 दिवसांपासून आमरण उपोषण करणारे माजी सरपंच कुंडलिक कोहिणकर यांची खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. लोकसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्ते कुंडलिक कोहिणकर यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. एवढा मोठा जर भ्रष्टाचार असेल तर या भ्रष्टाचारावर आवाज उठवण्याच्या संदर्भामध्ये संसदेमध्ये असेल, संबंधित मंत्रालयाकडे असेल, जो काही पाठपुरावा हा पाठपुरावा करण्याचं मी आपल्याला शक्य होतो. चाकण नगरपालिका हद्दीतील पठारवाडी जवळील कातकर वस्तीवर जाण्यासाठी रस्ताच नाही. ज्येष्ठ नागरिकांना पावसाळ्यात उपचारासाठी घराबाहेर घेऊन जाणे कठीण होत असल्याने त्यांचे मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर कातकरी वस्ती आजही समस्यांच्या गर्तेत आहे. स्थानिक कातकरी वस्तीवरील रहिवाशांनी याबाबतची माहिती देताना काय सांगितले पाहूयात. माझं नाव बाबुराव निंबाळकर, कातकरी वस्तीत राहतो. जवळजवळ 20 ते 50 वर्ष होतात असं तिथं समाज सगळे ते एकत्र राहते ते, पण तिथं राहण्याचं अति पावसाळ्यात येणं जाण्याचा रस्ता अजिबात राहत नाही. मग घरातून गावात जाता येत नाही, गावातून घरी जाता येत नाही. एवढं पावसाचं परिस्थिती बिकट आहे.
आणि बारकी लेकरं कातकरी वस्तीतून पटरवाडीत येणं जाण्यासाठी चिखल तुडवतो बारकी लेकरं शाळेत जातात, त्यांना एवढा त्रास होतोय आणि पावसाळ्यात एवढं सहन जाता येतं लय त्रास होतोय. आणि सध्या तिथं काहीच सुविधा नसल्यामुळं आणि जवळजवळ 12 टॉयलेट जो 7-8 वर्षापूर्वी बांधून दिले, त्यांना पाणी नाही आणि तिथं संडासाचं बघायचं म्हणले मुश्किल आहे. आणि अक्षरशः असं गाचपानामुळं एवढं डास झालेत, मच्छर अक्षरशः संडास बसला की डुंगणावर मारत बसावं लागतं, एवढं परिस्थिती वेळ आहे. आणि थोडं 5 मिनिट बसलं की डुंगणाला एवढं फोडे येते डासामुळं अक्षरशः माणूस आजारी पडण्याची शक्यता, एवढी भीती वाटते तिथं एवढं तिथं. आणि तिथं ते मच्छर एवढं चावते तर त्या आता नगर परिषदने एवढं सुविधा केली असतं, ती दुराडी ती वाप मारून ती मच्छर मारायची ती मशिनरी कधी आणून व्यवस्थाच केलेलं नाही. दुराडीत कधी येते तर का नाही येते सांगताच येत नाही. सुरेखा बाबुराव निंबाळकर. बरं, राहायला कुठे तुम्ही? कातकर वस्तीवर. बरं, काय रस्त्याची काय परिस्थिती तुमच्या इथं? रस्ता काहीच नाही, नुसतं असं चिखलं तर घुसून असं ओढून काढावं लागते फायांना. मग तर रस्ता पण नाही, खड्डे पडलेत नुसतं पावसाची पाण्यामुळं लय खड्डे पडलेत. म्हातारे माणसं तरी नुसतं पडून मरून गेलेत. मग आम्ही काय करायचं? नगर परिषदने काय केलंय का तुमचं तिथं? काय नाही, काहीच नाही केलं अजून. ते करतात म्हणतात पण नाही का अजून झालंच नाही, असं म्हणतात करून देत पण केलंच नाही अजून. आणि लय माणसं आता म्हातारे माणसं चढायला नाही आल्यामुळं असं पाय बी मोडून मरून गेलं. 2-3 गेलं. आता कोण गेलं? आता कोण गेलं? आता यांचं वडील आजारी पडलं होतं, मग घसरून खाली पडलं. मग चिखलं तर गवतामुळं बाहेरच पडायला निघत नाही. मग ते पडलं असं, मग गेला. आता 2-3 दिवस झाला. मग आता आम्ही काय करायचं? मस्त करतात पण आता काय येतच नाही करायला. मग रस्ता नाही, रोड नाही, मग फार खड्डे पडलेत आणि चिखल पण जास्त, सगळे खड्डे पडलेत. बघितलं तर माणसं पण यायला जमत नाही. आता वाडीवर रस्ताच नाही. शिवाजी तुकाराम मुखने, सदर राहणार मी चाकण कातकरी वस्ती आपली पाठरवाडी शेजारीचे. आज माझ्या वडिलांचं निधन झालं तरी मला कुठल्या दवाखान्याचा उपचार किंवा काही करता आलं नाही. असे अनेक मृत्यू बळी पडलेले आहे. कशामुळे नाही करता आले म्हणजे? आता ते रस्ता नाही, काय नाही. आता तिथं जर पाहिलं जर सर तुम्ही तर आम्हाला ना सदर आम्हाला यायला जायला सकाळ जमत नाही. परंतु आज हे एवढं मोठं नगर परिषद लागले, नगरपालिका लागले आज एवढ्या मोठ्या आपल्या ह्या एरियामध्ये, तरी सुद्धा अजून पालिकेने आपल्याकडे काय कुठलं असं अनुदान केलेलं नाही. किंवा समजा तिथं फेमिंग बॉक्स ते बसवणार होते ते सकाळ त्यांनी बसवले नाही. का दिवे ऊर्जेचे काय लाईटी बसवले ते तेही सकाळ त्यांनी काढून नेलेले आहेत. आम्ही आज ह्या ठिकाणी असं परिस्थिती आम्ही हाल वनवास असं ह्या काळामध्ये जर काढत असेल तर अजून पुढील काळामध्ये हे सरकार काय करणार आहे नेमकं? तर सदर्व आमच्याकडे लक्ष देऊन जरा थोडंफार आमच्यासाठी काहीतरी सरकारने करावं. किंवा नाही तुमच्या कुठल्या गोष्टींना आम्ही आज कुठले काय मोठे आंदोलनं केल्यात किंवा काय केल्यात का, पण ह्यापर्यंत मी सांगतो की समजा आज हे असे जर काळ आले तर आम्हाला असे आंदोलनं किंवा असे आम्हाला हे ठाणपणे करावंच लागणार. की आमचा एक थोडाफार आमचा हक्क आहे की समजा आम्ही कुठेतरी दाखवित नाही, तो आम्हाला दाखवण्याचं कारण करू नका. आणि हे आज आम्ही नाही जरी आलो तरी आम्ही पुढील काळामध्ये हे आम्ही आमचा अधिकार आम्ही जागृत करणार म्हणजे करणार. हे नम्र विनंतीचे तुम्हाला एक आश्वासन दाखवून तुम्ही आमचं काम करावं म्हणून हे मी एक तुम्हाला हे करतो की आवेदन करतो की बा तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा पडल्याच्या प्रकरणी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने तहसीलदार कार्यालयाच्या आवारात निषेध करून आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदन देण्यात आले. पुतळा पुन्हा बसवण्यात येऊन संबंधित ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. आमदार मोहिते यांनी काय सांगितले पाहूया. रत्नागिरी जिल्ह्यातील वालवणे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता. तो पुतळा उभारताना काही टेक्निकल चुका झाल्या असतील किंवा ज्यांनी पुतळा उभारला त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्या दुर्लक्षामुळे तो पुतळा त्या ठिकाणी कोसळला आणि त्यामुळं आमच्या सगळ्या जनतेच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे
आणि त्या दैवताच्या प्रती अशा प्रकारचं जर कोणी खेळ करणार असेल तर ती अक्षम्य अशा प्रकारची चूक आहे. आम्ही सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांच्या वतीनं खेड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं त्याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी आलो होतो. तशा प्रकारचं पत्र आम्ही तहसीलदारांना दिलेलं आहे आणि आमच्या भावना सरकारपर्यंत कळाव्यात आणि त्याची चूक झालेली आहे त्याला शासन व्हावं ही आमची सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या घटनेचा मी निषेध करतो आणि तो दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली अशी आमची मागणी करतो. धन्यवाद. आता तो सगळा एरिया नौदलाच्या अखत्यारीतला आहे त्यावेळी त्यांच्या प्रेमासमध्ये त्यांच्या परिसरामध्ये एखादा किल्ला एखादा पुतळा उभा केला जातो त्यावेळी 6 फुटाच्या पुढचा होता तर त्यांनी बसून द्यायला नको होता आणि नौदलाकडं किंवा मिलिटरीकडं एवढे सगळे त्यामधले जाणकार मंडळी आहेत तर त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता. त्यामुळं त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही. आता चूक का बरोबर हे सरकार शोधून काढेल. आमच्या भावना एवढ्याच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या पद्धतीने त्या ठिकाणी कोसळला आणि आमच्या भावना दुखवल्या. त्या भावनेच्या अनुषंगानं निषेध करण्याकरता आम्ही यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पहिली केस माझ्यावर झाली आणि मराठा क्रांती मोर्चामधून मी पहिला सहभाग घेतलेला आहे. आज जरांगे पाटलाला घेऊन येत आहेत किंवा जरांगे पाटील या ठिकाणी येतात. जरांगे पाटलाचं तालुक्याच्या जनतेच्या वतीने निश्चितपणानं स्वागत आहे कारण मराठा समाजाकरता लढणारा तो योद्धा आहे त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये आदराचीच भावना आहे. त्यांचं आम्ही तालुक्यातल्या जनतेच्या वतीने स्वागत करतो. राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीमधील अधिकारी व कर्मचारी आणि विविध प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये चाकण नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झालेले असल्याची माहिती चाकण नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील गोरडे यांनी दिली. माझे नाव सुनील भाऊसाहेब गोरडे, उपमुख्याधिकारी चाकण नगर परिषद व पुणे विभाग अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना. आज महाराष्ट्रातील 383 प्लस नगरपालिका नगरपंचायती ह्या मधील अधिकारी व कर्मचारी संपावर आहेत. त्याचं मुख्य कारण असं आहे की नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना जुनी पेन्शन तर सोडा नवी पेन्शन देखील लागू झालेली नाही. आज 19 वर्ष होऊन देखील नवीन पेन्शन जर भेटत नसेल हा खूप मोठा अन्याय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर होतोय. ह्यासाठी आज महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका DO ऑफिस, RDMA ऑफिस, DMA ऑफिसमधील अधिकारी व कर्मचारी यांनी संपाचे हत्यार उपसलेले आहेत. संपामुळे चाकण नगर परिषद हद्दीतील शहरवासियांना, नागरिकांना अत्यावश्यक सेवेमध्ये काही सोयीसुविधा आम्ही देऊ शकत नाही. त्याबद्दल त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. संप संपल्यानंतर आम्ही पुन्हा नव्याने त्यांना त्या सेवा पूर्वक करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. मालवण सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याची ज्या पद्धतीने विटंबना झाली व जो भ्रष्टाचार झाला त्याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व शिवप्रेमी व खेड तालुका युवा सेनेच्या वतीने कुरुळी तालुका खेड येथील शिवस्मारकापुढे निषेध नोंदवण्यात आला. वांद्रे पर्यटन स्थळाच्या रूपाने विकसित केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी काम करणारे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांचा आज त्यांच्या कार्यालयात जाऊन सन्मान केला. एरवी एकमेकांवर टोकाची टीका करणाऱ्या खेड तालुक्याच्या सार्वजनिक जीवनासाठी हे एक सकारात्मक उदाहरण मानले जात आहे. टाकळकरवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगारातून बनवलेल्या राख्यातून मिळालेले 4,000 रुपये अंधशाळा आणि सैनिक निधीसाठी मदत केली. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन व हुतात्मा राजगुरू जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वरिष्ठ व कनिष्ठ गटातील स्पर्धेत 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन संस्थाध्यक्ष अॅडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक बाळासाहेब सांडभोर, हिरामण सातकर उपस्थित होते. स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा संलग्न रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी तहसील कार्यालय खेड येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हरेश देखणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे पुतळा स्मारक व्हावे, महसूल विभागात दप्तर दिरंगाई, 7-12 उतारावर चुकीच्या नावामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे, वीज वितरण, एसटी महामंडळ, पीएमपीएल सेवा, रस्त्यावर खड्डे आदी प्रश्नाबाबत धरणे आंदोलन करण्यात आले. खेड तालुक्यातील राजगुरुनगर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. राजगुरुनगर पालिकेच्या कामगारांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. काय म्हणतायत कामगार संघटनेचे पदाधिकारी पाहूयात. राजगुरुनगर नगर परिषद गेले 10 वर्ष स्थापन होऊन सुद्धा आम्हाला काही मिळत नाही किमान वेतन. आम्ही अख्ख्या गावची साफसफाई करतो, सगळं व्यवस्थित कामं करतो, तरी आम्हाला किमान वेतन दिलं जात नाही. तर ते आम्हाला त्वरित मिळावं ही आमची मुख्य मागणी राहील. तुमचं नाव आणि पद काय? संदीप शांताराम घुमटकर, सर्व संघटना राजगुरुनगर नगर परिषद अध्यक्ष. नमस्कार, मी विलास रघुनाथ माने, राजगुरुनगर नगर परिषद या ठिकाणी काम करत आहे. अध्यक्ष युनियन मार्फत अध्यक्ष आहे, परंतु आज किमान वेतन कर्मचाऱ्यांना मिळत नाही. चाकण या ठिकाणी शहरात त्या ठिकाणी किमान वेतन मिळतं, पाठीमागचा त्यांचा जो फरक आहे तो मिळला जातो, परंतु ह्या कर्मचाऱ्यांना राजगुरुनगर नगर परिषद कर्मचाऱ्यांना फक्त 9,000 रुपये हातात मिळतात. 13,000 रुपये पेमेंट आहे त्यांना. नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश कड. आज राजगुरुनगर कर्मचारी संघटनेचे काही पदाधिकारी मला भेटायला आले. आपले घुमटकर साहेब असतील, माने साहेब असतील, आरोग्य विभाग असेल, पाणी पुरवठा विभाग असेल आणि अग्निशमन विभाग असेल, या ठिकाणी हे कर्मचारी त्यांची सेवा देतात. आम्ही मागील कित्येक वर्षाचा जो लढा दिला त्याच्यामध्ये 22 कर्मचाऱ्यांचं समावेशन झालं. ते त्यांच्या ज्या निश्चित केलेल्या ठिकाणी गेलेले आहेत. आता राहिलेल्या कर्मचाऱ्यांबाबत ज्यांची संख्या अंदाजे 100-1च्या आसपास आहे, कारण की 92 आणि उद्घोषणेनंतरच्या 8 असं जे काय टोटल 101 कर्मचाऱ्यांचं आपल्याला चांगल्या प्रकारे नियोजन करायचं आहे. त्यासाठी म्हणून आम्ही पाठपुरावा करतोय. मुळात एक प्रश्न महत्वाचा आहे की किमान वेतन दिलं पाहिजे. जसं आपण चाकणला सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिलं, अंदाजे 19,000च्या आसपास आहे, आणि त्यांना मागचा फरक पण दिला, म्हणजे तो जवळजवळ 2-2.5 कोटीच्या आसपास आहे, त्याचा पहिला टप्पा दिला. तसं राजगुरुनगरच्या जो काही तालुका मुख्यालय आहे तिथं काही जण करोडोच्या बाता मारतात, हजारो कोटीच्या बाता मारतात, आणि त्यांना या कर्मचाऱ्यांना न्याय देता येत नाही. म्हणजे काम आम्ही करायचं, आता उद्या यांना पैसे भेटले की ते म्हणते ना आम्हीच केलं. अहो, तुमचं जाणीव ठेवायला या कर्मचाऱ्यांच्या घरी 9,000 रुपयामध्ये तुम्ही यांना चंदन लावताय. ती विका ना, राजगुरुनगरची अख्खी इमारत विका नगरपालिकेची, आणि यांचे पैसे द्या. म्हणजे या लोकांनी अख्ख्या शहराचा घाण उचलायची, स्वच्छता करायची, पाणी सोडायचं, तुमचं पार त्या मिळकत करायचं सर्वेक्षण करायचं. म्हणजे जसं काही घरगडी असले का राबून घ्यायचं. तो शिव बाकीच्या बड्या सांगत बसणार, अरे बाबा तुला पैसे द्यायची जर पात्रता नाही तर मग तुम्ही कशाला हे करत बसताय, सांगा ना. आम्ही दिवाळखोरी ते. आणि जे लाडकी बहीण योजना, लाडका ठेकेदार योजना चालवणारे ते सरकार, त्यांनी या कर्मचाऱ्यांना, आरोग्य कर्मचाऱ्यांना कधी मोदी साहेबांनी पाय धुतले आरोग्य कर्मचाऱ्यांचे. आणि ही लोकांना न्याय देण्यासाठी मग सरकारने एक पॅकेज द्यावं, विशेष पॅकेज. जसं बारामतीला पॅकेज भेटतं 100 कोटीचं, तसं एक खेडला द्यावं, चाकणला पण द्यावं, आळंदीला पण द्यावं. असे 300 कोटीचं पॅकेज द्या आणि मग सांगा की तालुक्यामध्ये विकास चाललाय. आज मी फक्त या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचंच बोलतोय. ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि अन्य जे कोतवालापासून सगळी रडत येते, कोणालाच सुख नाहीये. त्यामुळे माझी विनंती प्रशासनाला ही आहे की यांचे पैसे द्या आणि तातडीने द्या. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.